आज राहुल गांधी परभणीत येत आहेत. काय वाटतं एकूण महाराष्ट्रातली परिस्थिती, सरकारनं केलेली घोषणा आणि सगळी ही परिस्थिती एकूण यावर? नाही, एकदा 10 तारखेला जे संध्याकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली आणि विटंबना झाल्यानंतर ते आरोपी पकडण्यासाठी पोलिसनं तर पहिल्यांदा त्या आरोपीची टेस्ट वगैरे काहीच नाही घेतली, त्याला डायरेक्ट मनोरुग्ण केलं. नंतर आंदोलन 11 तारखेला परभणी बंदचं आणि जागोजागी धरणे आंदोलन असा कार्यक्रम सर्वांचा शांततेत सुरू होता. पण दुपारी 2च्या नंतर जे पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि आंदोलनामध्ये सुद्धा 40-50 100 ते 125 लोक टोप्या आणि तोंडाला रुमाल बांधून घुसले. त्यानंतर जे लाठीचार्ज झाला दुपारच्या नंतर आणि संध्याकाळी जे आंदोलनामध्ये होते लोक पण ते लाठीच्या ह्याच्यात तोडफोडीमध्ये नव्हते, अशा लोकांचं रात्री कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग ऑपरेशन करून रात्री 12-1 वाजता आमच्या वस्त्यामध्ये घुसून महिलांना मारहाण केली, यांना मारहाण केली, लाठीचार्ज केला आणि ते कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमात. आता राहुल गांधी येत आहेत, सरकारची घोषणा आणि त्यानंतर काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? बघा, सरकारने जे मुख्यमंत्री मोदयांनी जे सभागृहामध्ये मांडलेलं आहे ते एकदम चुकीची माहिती त्यांना दिलेली आहे, सर्व ते चुकीचं बोललेले आहेत आणि त्यामुळं आमचं करण्याचंही समाधान आंबेडकरीवादी जनतेचं झालेलं नाही. आज देशाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आज जे आंदोलनामध्ये आमचा लॉचा विद्यार्थी होता आणि त्याला लॉकअपमध्ये टाकून पोलीस कस्टडीत 2 दिवस मारहाण केली आणि ज्यावेळेस त्याला न्यायालयीन कस्टडी झाली त्यावेळेस त्याचं पोलीस स्टेशनमध्येच मेडिकल करून त्याला परस्पर कोठडीत घेऊन नेलं आणि ह्या आंदोलनामध्ये जे मुख्य नेतृत्व करत होते, जे आंदोलनाचे विजय वाकोडे हे शांतता प्रस्थापित करत होते, त्यांच्यावरसुद्धा पोलिसांनी 1 नंबरचा गुन्हेगार म्हणून हे नाव टाकलं त्यांचं. ते सुद्धा प्रचंड दडपणामध्ये येऊन त्यांचंसुद्धा हृदयविकाराने निधन झाले आणि आमचा लॉचा विद्यार्थी जे संविधानप्रेमी, संविधानासाठी रस्त्यावर येणारा पोलीस कोठडीमध्ये आणि न्यायालयीन कोठडीत त्याला गेल्यानंतर ते मृत्युमुखी पडला. या समजा संशयास्पद गोष्टी आहेत. महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून मला सांगायचं की आपण जी ह्यांना निधी दिलेला आहे, शासकीय निधी दोघांना, वाकोडीचे कुटुंबियांना आणि ते पण तटपुंजी आहे आणि त्यांनी एक जणाला शासकीय नोकरी घ्यायला पाहिजे आणि जे आंदोलनामध्ये होते, जे या मोडतोडी होते ते आंबेडकर हेच विषय मांडणार का? राहुलजींना आम्ही हे सर्व सांगितलेलं आहे, मी पाठवलेलं आहे. आता ते सुद्धा त्यांची भूमिका आहे तर स्वतः प्रत्यक्ष इथे येऊन ते कुटुंबियांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते तुम्हाला नक्कीच सांगतील. ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.